नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. मी राजभाऊ उगले, भूगोल अभ्यासक, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, बळीवंश राजभाऊ उगले या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, मार्चचा पंधरवाडा कसा राहील या संदर्भातला अंदाज आपण व्यक्त करणार आहोत. वेगवेगळ्या मॉडेलनुसार महाराष्ट्रात कशा पद्धतीचा पाऊस असेल. अगदी मित्रांनो, 14-15 तारखेपासून अ, राज्यामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज सुरू व्हायला अ, चालू होत आहेत आणि कशा कशा पद्धतीनं कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये या ऍक्टिव्हिटीज असतील, त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, हा जो नकाशा आहे आपल्याला IMDचा नकाशा आहे. GFS या मॉडेलचा हा 10 ते 15 3 पर्यंत मार्च पर्यंत हा दर्शवणारा नकाशा आहे. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला महाराष्ट्राच्या पूर्वेकडून जसं फेब्रुवारीमध्ये मित्रांनो जो विदर्भ आहे, पूर्व विदर्भाच्या दक्षिणेकडून बऱ्यापैकी पावसाच्या ऍक्टिव्हिटीज फेब्रुवारीमध्ये सुरू झाल्या होत्या. अगदी त्याच अ, घटनेची परत एकदा पुनरावृत्ती राज्यामध्ये होत आहे. राज्याचा जो पूर्व आणि दक्षिण पट्टा आहे, या पट्ट्यात परत 15 मार्च नंतर राज्यात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज सुरू होत आहेत. त्या वेगवेगळ्या मॉडेलमध्ये या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसत आहे. हे सुद्धा मित्रांनो भारतीय हवामान विभागाचंच मॉडेल आहे. अ, संभाव्य पावसाचा नकाशा दर्शवणारा आहे. हा पूर्व विदर्भातील जवळपास मित्रांनो भंडारा, गोंदिया, गडचिरोली सर्वच, अगदी नागपूर असेल, वरला जर भाग सोडला तर या भागात नाही, यवतमाळ आहे. या संपूर्ण पट्ट्यामध्ये मित्रांनो अगदी नांदेड आहे, परभणी, हिंगोली, अ, लातूर, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यामध्ये फारसं दिसत नाही. या ठिकाणी मित्रांनो अ, सांगली, साताऱ्याचा जो भाग आहे त्या भागात आहे. पुणे चा पूर्व भाग आहे. अहिल्यानगरचा एरिया हा पूर्ण अहिल्यानगरचा भाग आहे. मित्रांनो, नाशिकच्या भागात मार्चच्या साधारणतः 17-18 तारखेपर्यंत फारशा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या भागात तरी सध्या दिसत नाहीत. परंतु मित्रांनो 18 मार्चला बऱ्यापैकी या ऍक्टिव्हिटीज उत्तरेकडे सरकताना आपल्याला दिसत आहेत. 18 मार्च पासून याच्यामध्ये थोडक्यात आपल्याला वाढ होताना दिसत आहे आणि त्यामुळे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस येण्याची शक्यता आहे. यामध्ये मित्रांनो विजासह पाऊस आहे. गारपिटीची सुद्धा हलकी शक्यता यामध्ये आहे. कारण विजा, वादळी वारे आणि गारपीट ही ज्यावेळेस टेम्परेचर वाढते त्यावेळेस या घटना घडत असतात. कारण गारपिटीसाठी मित्रांनो टेम्परेचर खूप महत्वाची भूमिका बजावत असतं आणि ते यावर्षी आपल्याला दिसून येते. मित्रांनो, हे सुद्धा GFSच मॉडेल आहे. त्याचा एकत्रित अंदाज सांगणारं हे मॉडेल आहे साधारणतः मार्च मधला. तर आपण जर या मॉडेलच्या आधारावर जर विचार केला तर मित्रांनो आपल्याला पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण जो भाग आहे महाराष्ट्राचा, यामध्ये सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीड, परभणी, अगदी इकडं या मॉडेलने मित्रांनो घाटावर सुद्धा, नाशिकला सुद्धा पाऊस दाखवलेला आहे. हे 25 तारखेपर्यंतचा हा एकत्रित अंदाज आहे. 10 तारीख ते 25 तारीखच्या संदर्भातली ही इमेज आपल्याला प्राप्त झालेली आहे. या भागात उत्तरेकडला जो भाग आहे यामध्ये प्रामुख्याने नंदुरबार, धुळे, जळगावचा पूर्व भाग, या भागात थोड्याशा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या मॉडेलने कमी दाखवलेल्या आहेत. घाटावर संपूर्णपणे पावसाच्या ऍक्टिव्हिटीज मित्रांनो 18 मार्च ते 25 मार्च दरम्यान हे विशेषतः जास्त राहणार आहेत. आपण सातत्याने त्या संदर्भातले अंदाज व्यक्त केले. मित्रांनो, मार्चमध्ये टेम्परेचर सुद्धा 40 पार करणार आहे. हा संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला मित्रांनो आपण, तर प्रचंड प्रमाणात तापमान हा महाराष्ट्र आहे. संपूर्ण दख्खनच आपल्याला तापमानाच्या कचाट्यामध्ये दिसत आहे. आणखी एक विशेष बाब मित्रांनो मार्च मध्ये, ती म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अरबी समुद्र उष्ण होत आहे, उबदार होत आहे. त्यामुळे अरबी समुद्र सक्रिय होण्याची शक्यता अधिक आहे. एप्रिलमध्ये, मे मध्ये
या ठिकाणी मित्रांनो लो प्रेशर सिस्टीम बनून ही लो प्रेशर सिस्टीम घाटाला समांतर कोकणामध्ये, गुजरातमध्ये पाऊस देण्याची शक्यता आहे. कारण जेव्हा अरबी समुद्र उष्ण बनतो, उबदार बनतो, बंगालचा उपसागर जेव्हा उबदार बनतो, तेव्हा मोठ्या प्रमाणावर लो प्रेशर सिस्टीम बनत असतात आणि सध्या मित्रांनो प्राथमिक आपण जर अंदाज पाहिला, तर साधारणतः मेच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 15 मे नंतर अगदी 20 मे नंतर 20 मे ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. ती नाकारता येत नाही. कारण अरबी समुद्र यावर्षी मित्रांनो बंगालच्या उपसागरापेक्षा ऍक्टिव्ह राहणार आहे. त्याचं एकमेव कारण आहे आयओडी घटक. त्याचे अंदाज आपण वेळोवेळी पाहत जाऊ. मित्रांनो हे ECMWFचं मॉडेल आहे. यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्याला दक्षिण आणि पूर्व अगदी सेम फेब्रुवारीच्या कालखंडात जे दक्षिणी साईडला जो पाऊस झाला राज्याच्या अगदी सोलापूर असेल, बीड असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, त्याच संदर्भात नांदेड असेल अशा पट्ट्यामध्ये या मॉडेलने सुद्धा पाऊस दाखवलेला आहे. यांनी सुद्धा नाशिकच्या काही भागात पाऊस दाखवलेला, परंतु फारशा नाशिकमध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटी ज्यांनी दाखवलेल्या नाही. हे ECMWFचंच मॉडेल आहे. यांनी विखुरलेल्या स्वरूपात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला आहे. आणि मित्रांनो हा पाऊस दखलपात्र आहे. साधारणतः ह्या ऍक्टिव्हिटीज 18 ते 25 मार्चच्या नंतर वाढत आहे. त्यामुळे एवढीच विनंती या निमित्ताने करतो की आपल्या शेती पिकांचे सध्या गहू असेल, हरभरा असेल, ज्वारी असेल, कांदा काढणी असेल, वेगवेगळे फळपिकं असतील, या पिकाचा काढणीचा हंगाम चालू आहे आणि अशा कालखंडात जर पावसाच्या ऍक्टिव्हिटीज जर सुरू होत असतील तर निश्चित शेतकऱ्यांनी सतर्क झालं पाहिजे, सावध झालं पाहिजे. वेळीच आपल्या पिकाची कापणी करा एवढीच विनंती या निमित्ताने करतो आणि या ठिकाणी थांबतो. आपल्या पिकांना सुरक्षित ठेवा, झाकून ठेवा. कारण मित्रांनो याची तीव्रता साधारणतः 17-18 मार्च नंतर ही वाढत राहणार आहे. 25 तारखेपर्यंत त्याची तीव्रता आपल्याला दिसून येईल. त्यानंतर परत मित्रांनो एप्रिलच्या पहिल्या आठवड्यानंतर वादळी पावसाची सिस्टीम तयार होतील आणि मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये वादळी पाऊस यावर्षी होण्याची शक्यता राहील. एवढंच या निमित्ताने सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.